धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी पलूसमध्ये एल्गार 23 ऑगस्टला समाज बांधवांचा मेळावा। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला बळ देण्यासाठी तसंच समाजातील विविध अडीअडचणी आणि प्रलंबित प्रश्नांवर प्रभावीपणे चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पलूस इथल्या संग्राम हॉलमध्ये धनगर समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। धनगर समाजाचे हक्क, न्याय आणि विकासासाठी एकजुटीनं उभं राहण्याची गरज असून समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज या मेळाव्यात बुलंद करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आरक्षणाचा लढा आणि समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका यासह विविध विषयांवर यावेळी विचारमंथन होणार आहे। याचबरोबर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात येणार आहे। समाजाच्या पुढील पिढीला शिक्षण, संघर्ष आणि प्रगतीची प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे। या मेळाव्याला जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी जात-पात, गट तट विसरून मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन कृष्णा येरळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप मगदूम यांनी केलंय। हक्कासाठी संघर्ष, समाजाच्या प्रश्नांसाठी एकजूट आणि उज्ज्वल भविष्यासाठी नवी दिशा या निर्धारानं पलूसमध्ये धनगर समाजाचा आवाज बुलंद होणार आहे। समस्त धनगर समाज सांगली व माझे कृष्णा येरळा प्रतिष्ठान सांगली या संस्थांच्या वतीने उद्या 23 ऑगस्ट रोजी पलूस येथे धनगर समाज मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या निमित्ताने आमची प्रलंबित ST आरक्षणाची मागणी आम्ही अधिक तीव्र करणार आहोत। गेल्या अनेक दिवसामध्ये अनेक आंदोलनं झाली, त्यामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वाने ती आंदोलनं केली। वेगवेगळ्या सरकारने, आत्ताच्या सरकारने ST आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठीचा शब्द दिला, परंतु आज अखेर कोणतीही ST आरक्षणाचे आरक्षण राहिलं बाजूला, परंतु कोणतीही सुविधा या संदर्भातली या समाजाला आज तागायत मिळालेली नाही। यामुळं हा समाज इतर समाजाच्या तुलनेमध्ये अतिशय पिछाटीनं मागं राहिलेला आहे। आज बघितलं तर कोणत्याही प्रोफेशनल कॉलेजमध्ये मेरिटचा विषय जर घेतला तर आज आमचं समाजाचं NTचं जे आरक्षण मिळालेलं आहे त्याचं मेरिट हे ओपन मेरिट एवढं लागते। त्यामुळं कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि ST आरक्षण मिळाल्याशिवाय या समाजाची उन्नती होणार नाही। आणि या संदर्भातल्या सामान्य धनगर समाजाच्या बांधवांच्या, भगिनींच्या भावना अतिशय तीव्र आहेत। म्हणून आज उद्या आम्ही पलूस येथे एकत्र येत आहोत। याबरोबरच आम्ही काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मी सर्व आमच्या धनगर बांधवांना, भगिनींना आवाहन करतो की उद्याच्या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि आपली एकजूट दाखवून आपल्या समाजासाठीच्या या ST आरक्षणाचा प्रलंबित जो विषय आहे यासाठी वाचा फोडली पाहिजे असं मी आवाहन या निमित्तानं करतो। उद्या संग्राम लॉन्स पलूस येथे सकाळी 10 वाजता हा मेळावा आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहा।